येथील स्वामी समर्थ पालखी सोहळा भक्तिमय वातावरणात उत्साहात संपन्न। पीरवाडी येथील श्री स्वामी समर्थ मंदिरात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी 7 दिवसाच्या पारायण सोहळ्यानंतर भव्य पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। शनिवार दिनांक 25 एप्रिल रोजी सायंकाळी हा पालखी सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला। संपूर्ण गावासह पंचक्रोशीतील हजारो भाविकांच्या उपस्थितीमुळे पीरवाडी परिसर भक्तिमय रसात न्हाऊन गेला होता। या धार्मिक सोहळ्याची सुरुवात 7 दिवसांपूर्वी करण्यात आली होती। पहाटे ब्रह्ममुहूर्तावर सकाळी 4 वाजता दररोज पारायणचे आयोजन करण्यात आले होते। विशेष म्हणजे या 7 दिवसाच्या पारायणात पंचक्रोशीतील अनेक महिलांनी मोठ्या श्रद्धेने आणि भक्तिभावाने सहभाग घेतला। महिलांनी पहाटेच्या वेळी मंदिरात उपस्थित राहून श्री स्वामी समर्थांच्या नामस्मरणात आणि पारायणात स्वतःला समर्पित केले होते। 7 दिवस मंदिर परिसरात धार्मिक वातावरण निर्माण झाले होते। पारायण काळात भाविकांमध्ये धार्मिक ग्रंथ वाचनाची आवड वाढावी आणि स्वामी समर्थांच्या विचारांचा प्रसार व्हावा या उद्देशाने आयोजकांच्या वतीने दररोज लकी ड्रॉचे आयोजन केले होते। 7 दिवस 7 वेगवेगळे लकी ड्रॉ काढण्यात आले। यामध्ये विजेत्यांना स्वामी समर्थांची पुस्तके, स्वामींच्या मूर्ती तसेच धार्मिक भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले। या उपक्रमाचे भाविकांकडून विशेष कौतुक करण्यात आले। 7 दिवसाच्या पारायणची सांगता होताच शनिवारी सायंकाळी भव्य पालखी सोहळ्यास सुरुवात झाली। स्वामी समर्थांच्या मूर्तीची आकर्षक सजावट करण्यात आली होती। फुलाची आरास, विद्युत रोषणाई आणि पारंपरिक सजावटीमुळे मंदिर परिसर अतिशय आकर्षक दिसत होता। पालखी निघण्यापूर्वी मंदिरात महाआरती करण्यात आली। त्यानंतर उपस्थित भाविकांनी श्री स्वामी समर्थांच्या जयघोषात पालखीची सुरुवात केली। पालखी संपूर्ण गावातून पारंपरिक पद्धतीने फिरवण्यात आली। गावातील प्रत्येक रस्त्यावर नागरिकांनी पालखीचे स्वागत केले। अनेक नागरिकांनी आपल्या घरासमोर पालखी थांबवून पूजा अर्चा केली। महिलांनी रांगोळ्या काढून आणि फुलांची उधळण करून पालखीचे स्वागत केले। काही ठिकाणी नारळ फोडून तसेच आरती करून स्वामींचे दर्शन घेतले गेले। यावेळी गावातील विविध भागात प्रसाद वाटप करण्यात आले। अनेक भक्तांनी स्वतःहून प्रसादाचे आयोजन करून आलेल्या भाविकांना फराळ, पाणी आणि इतर खाद्यपदार्थांचे वितरण केले। आरके ग्रुप गणेश मंडळाच्या वतीने सालाप्रमाणे याही वर्षी सर्व भाविकांसाठी थंड सरबत वाटपाचे विशेष नियोजन करण्यात आले होते। उन्हाच्या पार्श्वभूमीवर या उपक्रमाचे भाविकांनी कौतुक केले। पालखी सोहळ्यावेळी ढोल ताशाच्या गजराने संपूर्ण परिसर दणाणून गेला होता। लेझिम पथकांनी आकर्षक सादरीकरण केले। तरुणांनी उत्साहात नृत्य करून वातावरण अधिक रंगतदार केले। फटाक्यांची आतिषबाजी, पुष्पहार आणि पुष्पवृष्टीमुळे सोहळा अधिकच भव्य झाला होता। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज की जय या घोषणाने संपूर्ण गाव दुमदुमून गेले होते। पालखी मार्गावर असलेल्या पौराणिक विठ्ठल मंदिराजवळ दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पालखी थांबवण्यात आली। येथे विशेष आरती करण्यात आली। विठ्ठल मंदिरात मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते। आरतीनंतर पुन्हा पालखी मार्गस्थ करण्यात आली। या संपूर्ण कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन विजय सवाशे आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांनी केले। त्यांना गावातील अनेक भाविकांनी सहकार्य केले। विविध तरुण मंडळे, लालबावटा संघटना, गावातील पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोठे योगदान दिले। वाहतूक व्यवस्था, भाविकांसाठी पिण्याचे पाणी, प्रसाद, सुरक्षा व्यवस्था याकडे विशेष लक्ष देण्यात आले होते। पीरवाडीसारख्या छोट्या गावात एवढ्या मोठ्या प्रमाणावर धार्मिक कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन झाल्यामुळे परिसरात समाधान व्यक्त करण्यात येत आहे। या सोहळ्यामुळे गावात एकात्मता, श्रद्धा आणि सामाजिक सलोखा अधिक दृढ झाल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली। स्वामी समर्थांच्या कृपेने गावात सुख, शांती आणि समृद्धी लाभावी अशी प्रार्थना भाविकांनी केली। भक्ती, श्रद्धा आणि सामाजिक एकतेचा संदेश देणारा हा पालखी सोहळा पीरवाडीकरांसाठी कायम स्मरणात राहणारा ठरला आहे। अशाच प्रेरणादायी बातम्यांसाठी सबस्क्राईब करा इंडियन पोलीस मित्र भारत न्यूज चॅनेलला। संपर्क डॉ. सुरेश राठोड, संपादक 9623420295।